नमस्कार. BMS फर्स्ट इयर पदार्थ विज्ञान या विषयातील ह्याच्या पेपर 1मधील आज आपण आयुर्वेद दर्शन निरूपण ह्याच्या पार्ट 2 म्हणजे मागील व्हिडिओमध्ये आपण आयुर्वेद दर्शन निरूपण याच्या नोट्स चालू केल्या होत्या. तर त्यामध्ये ज्या काही नोट्स राहिलेल्या आहेत त्या या व्हिडिओमध्ये आपण कव्हर करणार आहे. त्यामध्ये आपण सांख्य दर्शन व बेसिक पॉईंट्स बघितले होते. तर राहिलेले पॉईंट्स आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तसंच मी तुम्हाला सर्व दर्शन कव्हर होतील असा एक टेबल देणार आहे जो तुम्हाला खूप उपयोगी पडेल. तर व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत नीट पहा व ऐका. तसंच ज्या मी तुम्हाला नोट्स देत आहे ते तुमच्या नोट्समध्ये एकदा लिहून घ्या, जेणेकरून जेव्हा तुम्ही लिहिता त्यानंतर वाचून लिहिता त्यानंतर अजून एकदा वाचता तेव्हा गोष्टी अजून चांगल्या लक्षात राहतात व ते तुम्हाला एक्झामच्या दृष्टीने खूप उपयोगी पडेल. तसंच जर तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन केला नसेल किंवा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन केला नसेल तर तो सुद्धा जॉईन करा. त्याच्या दोन्हीच्या लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत. आणि तुम्हाला BMS फर्स्ट इयरच्या कोणत्याही विषयासंबंधित कोणत्याही टॉपिकच्या नोट्स पाहिजे असतील तर तुम्ही नक्कीच कमेंट करू शकता. त्या देखील आपण प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करू. तर आयुर्वेद दर्शन निरूपण आणि आयुर्वेद निरूपण हे दोन टॉपिक मिळून तुम्हाला 25 मार्कांचं वेटेज आहे. हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं. तर 25 मार्क म्हणजे पेपरमध्ये खूप असतात. पेपर 1मध्ये 100पैकी 25 मार्काचं ह्याच्या वेटेज आहे. म्हणजे तुम्हाला हा टॉपिक जास्त लक्ष देऊन करायचा आहे. त्यात आयुर्वेद निरूपणमध्ये जरा बेसिक गोष्टी आहेत तर तो तुम्हाला इझिली होऊन जाईल. पण त्यातल्या त्यात आयुर्वेद दर्शन निरूपण हा एक मेजर टॉपिक आहे. त्यामध्ये 4 ते 5 दर्शन आहेत, ते व्यवस्थित स्टडी करा. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण मागच्या व्हिडिओमध्ये जे राहिलेले पॉईंट्स आहेत ते बघणार आहे. त्यासोबतच मी तुम्हाला एक टेबल देणार आहे ज्यामध्ये सर्व दर्शन कव्हर होतील. तर बौद्ध दर्शन, त्याचे प्रवर्तक गौतम बुद्ध किंवा त्याला आपण गौतम मुनी किंवा गौतम बुद्ध असं म्हणतो. त्यांचं हे आस्तिक दर्शनाचा प्रकार आहे. पुनर्जन्माला मानतात. तर हे आस्तिक दर्शन आहे बौद्ध दर्शन. त्यानंतर पुनर्जन्माला मान्यता दिली आहे म्हणून त्याला आस्तिक दर्शन असं म्हणतात. बौद्ध दर्शनाचे पदार्थ किंवा द्रव्य काय असतात तर जीव, पुद्गल, आकाश आणि काल. तर हे 4 पदार्थांची नावं व्यवस्थित लक्षात ठेवा आणि ते बौद्ध दर्शना अंडर येतात एवढं पण लक्षात ठेवा. त्यानंतर या दर्शनामध्ये मृत पुरुषाच्या जीवाच्या शांतीसाठी उपाय सांगितलेले आहेत. म्हणजे काय सांगितलं आहे, मेन उद्देश काय तर मृत पुरुषाच्या जीवाच्या शांतीसाठी उपाय असतात ते सांगितलेले आहेत बौद्ध दर्शनामध्ये. बौद्ध दर्शनाचे 4 सिद्धांत आहेत. आधी आपण बघितले ते 4 आणि आता 4 सिद्धांत सांगितलेत. कोणते? शून्यवाद, विज्ञानवाद, सौतंत्रिकवाद आणि वैभाषिक. तर हे 4 नावं लक्षात ठेवा सिद्धांतांची. त्यानंतर बाह्य अभ्यंतर सगळे विषय हे असद आहेत म्हणून ही सृष्टी शून्यात्मक आहे. त्यांचे काही वाक्य सांगितलेत किंवा सेंटेन्सेस सांगितलेत जे त्यांनी सांगितले होते. दुसरं आहे बाह्य जगताची सत्ता नाही आहे, आंतरिक ज्ञानालाच बाह्य जगताच्या रूपात स्वीकार करण्यात आला आहे. बाह्य अभ्यंतर यांची सत्ता स्वीकारली आहे. बाह्य पदार्थांचे देखील प्रत्यक्ष रूपाने ज्ञान होते. तर हे होतं थोडक्यात बौद्ध दर्शन. तुम्हाला एक्झामच्या दृष्टीने एवढंच इम्पॉर्टंट आहे. त्यामध्ये बौद्ध दर्शनाचे म्हणजे कोणताही दर्शन असो त्याचे प्रवर्तक कोण होते, त्याच्यामध्ये काय मेन उद्देश होता त्या दर्शनाचा, त्याच्यानंतर ते आस्तिक आहे की नास्तिक आहे, त्याच्यानंतर त्याचं काय सिद्धांत असतील तर ते सिद्धांत, एवढेच पॉईंट तुम्हाला प्रत्येक दर्शनामध्ये अपेक्षित आहेत. त्यानंतर पूर्वमीमांसा म्हणजेच मीमांसा दर्शन, त्याचे रचयिता आहेत जैमिनी ऋषी. यामध्ये मुख्यतः कर्मकांडांचे वर्णन आलेले आहे. बघा, जेव्हा तुम्हाला एखादा सिद्धांत किंवा मीमांसा दर्शन येतोय तर त्याचा पहिला पॉईंट आहे त्याचं रचयिता, त्याच्यानंतर दुसरा पॉईंट त्याची मेन म्हणजे मुख्य त्याचं काय वर्णन कशा संबंधित आले ते, आणि त्याच्यानंतर त्याचे प्रकार किंवा सिद्धांत म्हणा त्या गोष्टी. इष्ट व पूर्त कामाच्या व्याख्येला कर्मकांड असं म्हणतात. कर्म हे 3 प्रकारचे असतात: नित्यकर्म, नैमित्तिक कर्म आणि काम्यकर्म. नित्यकर्म म्हणजे काय तर उदाहरणार्थ पंचमहाभूतांद्वारे. त्यानंतर नैमित्तिक कर्माचं उदाहरण आहे जात कर्म संस्कार. आणि काम्यकर्म म्हणजे जे लौकिक व पारलौकिक कामनेने केले जातात त्याला आपण काम्यकर्म असं म्हणतो. अजून मीमांसा दर्शनामध्ये काम्यकर्मांचं वर्णन करताना त्यांनी निषिद्ध आणि प्रायश्चित्त असं सांगितलं आहे. निषिद्ध म्हणजे ज्या कर्मांचा निषेध सांगितला आहे ते कर्म म्हणजे निषिद्ध कर्म, आणि प्रायश्चित्त म्हणजे एखाद्या कर्माचा प्रायश्चित्त करणे त्याला आपण प्रायश्चित्त असं म्हणतो. या दर्शनामध्ये सर्व कर्मांचा अंतर्भाव यज्ञ व महायज्ञ यामध्ये केलेला आहे. कोणामध्ये? मीमांसा दर्शनामध्ये. आपण मीमांसा दर्शन बघत आहे. यज्ञाचे यांनी 5 प्रकार सांगितलेले आहेत: दैवयज्ञ, ब्राह्मयज्ञ, पितृयज्ञ, बलिवैषम्देव यज्ञ आणि अतिथी यज्ञ. तर हे 5 प्रकारचे यज्ञ सांगितले. असं प्रत्येक दर्शनामध्ये काही ना काहीतरी वेगळं सांगितलं. तेवढं फक्त तुम्ही स्पेसिफिक लक्षात ठेवा, तुम्हाला हा टॉपिक व्यवस्थित सोपा जाईल. मी या छोट्या छोट्या गोष्टी सांगतोय, मी नोट्स तर तुम्हाला देतच आहे, त्यासोबत ज्या छोट्या छोट्या गोष्टी सांगतोय त्यासुद्धा तुम्ही फॉलो केल्या पाहिजे, तरच तुम्हाला हे पेपरमध्ये याचा उपयोग होईल. त्यानंतर आयुर्वेद व पूर्वमीमांसा दर्शन यांचा तुलना सांगितली म्हणा किंवा त्यांचा संबंध सांगितला आहे. मीमांसा दर्शनाप्रमाणे आयुर्वेदात ही कर्मकांडांचा उल्लेख आलेला आहे. बालद्रव्य चिकित्सा प्रकरणात सुश्रुत व वाग्भट संहितेमध्ये वेगवेगळी कर्मकांड वर्णन केलेले आहेत. म्हणजे आपल्याला माहिती आहे की मीमांसा दर्शनामध्ये प्रामुख्याने कर्मकांड सांगितलेत. मग त्या आयुर्वेदात सुद्धा कुठे सांगितलेत, कोणी सांगितलेत ह्याचा आपल्याला संबंध जोडायचा आहे. आयुर्वेदामध्ये पाककर्माला रोगाचे कारण समजण्यात आले आहे व त्याची चिकित्सा प्रायश्चित्त म्हणून सांगितलेली आहे. आयुर्वेदात प्रायश्चित्त कर्म वर्णन करण्यात आलेले आहे. आयुर्वेदात जातकर्म संस्कार वर्णन करण्यात आलेले आहे आणि आयुर्वेदात पुंसवन संस्कार वर्णन केलेले आहे. तर ते आयुर्वेद आणि पूर्वमीमांसा दर्शन संबंधित ह्या गोष्टी लक्षात ठेवा. त्यानंतर नेक्स्ट आहे जैन दर्शन. त्याचे प्रवर्तक होते वर्धमान महावीर, 24वे तीर्थकार.
प्रयोजन नास्तिक दर्शन आहे. हा नास्तिक दर्शनाचा प्रकार आहे. म्हणजे जे नास्तिक दर्शनमध्ये 3 दर्शन येतात त्यातील एक जैन दर्शन आहे. म्हणजेच वेदांना मानत नाही परंतु परलोकांना मानलेले आहे. त्याचं पर्याय नाव आहे नैकांत. MCQच्या दृष्टीने पर्याय नाव सुद्धा इम्पॉर्टंट असतात. तुम्हाला MCQमध्ये यामध्ये काय विचारू शकतात तर पर्यायी नाव, प्रवर्तक किंवा मग आस्तिक दर्शन आहे की नास्तिक दर्शन आहे, तर असे पॉईंट MCQला विचारतात. त्यानंतर जैन दर्शनामध्ये 2 प्रमाण मानलेले आहेत, प्रत्यक्ष प्रमाण आणि अनुमान प्रमाण, आणि त्याच्यामध्ये 6 पदार्थ मानलेत. आपण सुरुवातीला बघितलं होतं 4 पदार्थ मानले होते. त्यामध्ये बौद्ध दर्शनामध्ये 4 प्रमाण होते, जैन दर्शनामध्ये 6 पदार्थ आहेत. जीव, पुद्गल, आकाश, काल, कर्म आणि अधर्म. मोक्षप्राप्तीसाठी 3 उपाय सांगितलेले आहेत. जैन दर्शनाने मोक्षप्राप्तीसाठी 3 उपाय सांगितलेत. एक सम्यक दर्शन, दुसरं सम्यक ज्ञान आणि तिसरं सम्यक चरित्र. या दर्शनामध्ये अनेकांतवाद मानलेला आहे. अनेकांतवाद कोणी मानला असा प्रश्न आला तर त्याचं उत्तर आहे जैन दर्शन. अनेकांतवाद म्हणजे काय, त्याचा पर्याय आहे स्यादवाद. अनेक मतांना प्रकाशित करणे म्हणजेच कोणत्याही एकाच मताचा आग्रह न करणे. अनेकांत म्हणजे खूप मतं सांगणे. अहिंसा परमो धर्म. त्यानंतर आयुर्वेद आणि अनेकांतवादमध्ये काय संबंध आहे तर चिकित्सा करताना अनेक दृष्टीतून व्याधीचा विचार केला जातो व त्यानुसार औषधी दिल्या जातात, म्हणजे अनेकांतवाद इथं दिसून येतो. त्यानंतर औषधाने जर व्याधी साध्य होत नसतील तर आपण काय करतो तर चिकित्सा बदलण्यात यावी, म्हणजे दैवोपास्य चिकित्सा करतो, म्हणजे इथे सुद्धा अनेकांतवाद आला. अष्टवीर्य व द्विविधवीर्य हे अनेकांतवाद वरच आधारित आहेत. त्यानंतर मनाच्या स्थानाबद्दल विविध मतं आहेत. जसं बैल संहितेमध्ये सांगितलं आहे की मनाचं स्थान शिर आहे, किंवा सुश्रुतचरक वाग्भटाने सांगितलं आहे की मनाचं स्थान हृदय आहे, तर इथे सुद्धा अनेकांतवाद दिसला. त्यानंतर क्लोम हे पित्ताशय, पॅनक्रियाज किंवा ट्रकिया किंवा फॅरिंग्स असं क्लोमबद्दल विविध मतं आहेत, तर इथे सुद्धा अनेकांतवाद दिसतो. आणि रसनिर्धारण विषय हा पण अनेकांतवादावर आधारित आहे. तर अनेकांतवाद आयुर्वेदात कुठे कुठे दिसतो हे तुम्हाला एक्सप्लेन करायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे चारवाक दर्शन. हा सुद्धा एक नास्तिक दर्शनाचा प्रकार आहे. त्यानंतर त्याचे प्रवर्तक बृहस्पत्य, पर्याय नाव बृहस्पस्त किंवा लोकायत दर्शन. हे दर्शन ईश्वराला मानत नाही, परलोक मानत नाही आणि वेदालाही मानत नाही, म्हणजे हे कोणालाच मानत नाही. मग हे व्यवस्थित लक्षात ठेवा, जे कोणालाच मानत नाही ते दर्शन म्हणजे चारवाक दर्शन. ह्याच्या मागचं आपण बघितलं होतं ते नास्तिक होतं, परंतु ते परलोकाला मानत होते. त्याचं प्रमाण प्रत्यक्ष प्रमाण सांगितलं आहे. हे दर्शन प्रत्यक्षवादी आहे. यालाच भौतिकवादी देखील म्हणतात, कारण ह्यात प्रत्यक्ष पदांचा सविस्तर स्वीकार केलेला आहे. यांच्या मते मृत्यू म्हणजेच मोक्ष आणि काम म्हणजेच पुरुषार्थ सांगितला आहे. जेव्हापर्यंत जीवात जीव आहे तोपर्यंत सुखाचा उपभोग करावा. यांनी आकाश महाभूत स्वीकारले नाही, कारण आकाश हे प्रत्यक्ष दर्शन नाही. म्हणजे ह्यांचा मेन प्रमुख उद्देश काय आहे चारवाक दर्शनांचा, की प्रत्यक्ष प्रमाण हे त्यांचा प्रमुख उद्देश आहे. मग आपल्याला आकाश हे प्रत्यक्ष नाही म्हणून त्यांनी ते स्वीकारलेलं नाही आहे. बाकीचे 4 महाभूत मात्र त्यांनी स्वीकारलेले आहेत. त्यानंतर ह्यांनी स्वभाववाद सांगितला आहे. आता स्वभाववाद आणि आयुर्वेदाचा काय संबंध आहे तर अंग प्रत्यंग निवृत्ती स्वभावदेव जायते, सुश्रुत शारीरमधला श्लोक आहे. तमोगुण वाढला तर झोप येते आणि सत्वगुण वाढला तर जाग येते. हा सुद्धा स्वभाववाद आहे. त्यानंतर जेव्हा धातू क्षीण होतात तेव्हा स्वभाव किंवा प्रकृतीच्या आधारे नख व केस वाढत राहतात, ही स्वाभाविक स्थिती आहे. हे एक्झाम्पल आहे त्याचं. त्यानंतर आता यामध्ये काही 2 ते 3 वाद आहेत जे तुम्हाला MCQला विचारण्याचे चान्सेस आहेत, त्यामुळे एकदा वाचून घ्या, त्याचा अर्थ समजून घ्या. विवर्तवाद उत्तर मीमांसांनी वर्णन केलेलं आहे, म्हणजेच मीमांसा दर्शन. कार्य आणि कारणद्रव्य यात असलेले साम्य ज्यावेळी भ्रममूलक ज्ञान निष्पन्न करू शकते त्यास विपरीत ज्ञान व त्या वादाला विवर्तवाद असे म्हणतात. उदाहरणार्थ दगडावर व्यक्तीचा आभास होणे व त्यावर चिमणी बसल्याने ती व्यक्ती नसून दगडाचा पुतळा आहे हे ज्ञान प्राप्त होणे. म्हणजे समजा एखाद्या दगडावर आपल्याला अशी व्यक्ती दिसल्यासारखं झाले, भास झालाय, पण त्यावर नंतर चिमणी बसल्याने ती व्यक्ती नसून दगडाचा पुतळा आहे असं आपल्याला ज्ञान झालं, तर हे विवर्तवादाचं उदाहरण आहे. ब्रह्मम सत्यम जगन्मित. तर या वाक्याचा सरळ सोपा अर्थ काय होतो की ब्रह्म हेच सत्य आहे व हा जगताचा विवर्त रूप आहे. ब्रह्मत्व एकमात्र सत्य आहे व संसार मिथ्या आहे. विवर्तवादालाच त्यांनी मायावाद सुद्धा असं म्हटलेलं आहे. म्हणजे तुम्हाला प्रश्न येताना विवर्तवाद येऊ शकतो, मायावाद येऊ शकतो, किंवा मीमांसा दर्शनाचा वाद वर्णन करा असं येऊ शकतं, किंवा ब्रह्मम सत्य जगत मिथ्या येऊ शकतं. तर प्रश्न कोणत्याही प्रकारे विचारला जाऊ शकतो, परंतु त्याचं उत्तर हेच आहे. विवर्तवाद वस्तू जशी आहे तशी न कळता ती वेगळीच आहे असा आभास होणे म्हणजेच विवर्तवाद. त्यानंतर नेक्स्ट आहे क्षणभंगूर वाद. बौद्ध दर्शन यांनी हा वर्णन केलेला आहे. कोणता वाद कोणी वर्णन केला हे तुम्हाला आलं पाहिजे आणि त्यामध्ये थोडंफार काय कंटेंट आहे ते माहिती पाहिजे. त्याच्यानंतर जगातील प्रत्येक वस्तू ही परिवर्तनशील आहे असं ह्या वादाचं म्हणणं आहे. 3 स्थिती सांगितल्यात, कोणत्याही गोष्टीच्या 3 स्थिती सांगितल्यात, उत्पत्ती, स्थिती आणि विनाश. म्हणजे ते उत्पन्न होणार, स्थितीमध्ये राहणार आणि नंतर त्याचा विनाश होणार, हे क्षणभंगूर वादामध्ये सांगितलेलं आहे. जसं की शीर्यते तत्शरीरम, हा आपण रचना शारीरमध्ये श्लोक बघतो. शीर्यते तत्शरीरम म्हणजे शरीर उत्पन्न होतं, त्याच्यामध्ये काम होतं आणि त्याच्यानंतर त्याचा नाश होतो. तर अशा प्रकारे क्षणभंगूर वाद सांगितलेला आहे.
त्यानंतर पुढचा वाद आहे अनेकांतवाद. जैन दर्शन यांनी हा वाद वर्णन केलेला आहे. त्याच्यामध्ये कोणता श्लोक आहे तर अहिंसा परमो धर्म, म्हणजे काय तर अहिंसा प्राण आहे. कोणत्याही गोष्टीसंबंधी एकाच दृष्टीने विचार न करता सर्व बाजूंनी त्याचा विचार करावा, म्हणजेच अनेकांतवाद होय. म्हणजे अनेक गोष्टींनी त्याचा विचार करावा. यातून स्यादवाद किंवा नयवादाची निर्मिती झालेली आहे. म्हणजे अनेकांतवादातूनच स्यादवाद किंवा नयवादाची निर्मिती झालेली आहे आणि हा अनिश्चयात्मक स्थिती असते. आता मी तुम्हाला मागील व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं व ह्या व्हिडिओमध्ये देखील सुरुवातीपासून सांगतोय की आपण शेवटी एक चार्ट बघणार आहे, जो चार्ट तुम्हाला खूप उपयोगी पडणार आहे रिव्हिजनच्या दृष्टीने किंवा गोष्टी लक्षात ठेवण्याच्या दृष्टीने. तर इथे तुम्हाला चार्ट दिसत असेल, तो आपण इथे क्लिअर दिसत नसल्याने आपण पुढे झूम करून तीन पाहूयात. तर सुरुवातीला सांख्य, योग आणि वैशेषिक. सांख्य दर्शनाचे पर्याय नाव आहे निरीश्वर सांख्य. ते आस्तिक दर्शन आहे आणि त्याचे रचयिता कपिल मुनी आहेत. त्यामध्ये थोडक्यात बघा वैशिष्ट्य काय सांगितलेत. सृष्टीचा विकासक्रम सांगितला आहे, त्रिगुणचं सत्व सांगितलं आहे, त्रिगुणचा विचार सांगितला आहे. त्यानंतर पुरुष प्रकृती हे वेगळे, साधर्म्य वैधर्म्य सांगितलं आहे, सत्कार्यवाद आणि परिणामवाद सांगितलं आहे. हे थोडक्यात रिव्हिजनसाठी लक्षात ठेवण्यासाठी आहे. त्यानंतर योगदर्शन, त्याचे पर्याय नाव शेश्वर सांख्य. आस्तिक दर्शनाचा प्रकार आहे, त्याचे रचयिता पातंजली आहेत. त्याचे वैशिष्ट्य काय सांगितले तर त्यांनी अष्टांग योगाचं वर्णन केलेलं आहे. त्यानंतर वैशेषिक दर्शन, त्याचा पर्याय नाव आहे औलुक्य. ते आस्तिक दर्शनाचा प्रकार आहे, त्याचे रचयिता कनाद आहेत आणि त्याचं वैशिष्ट्य आहे त्यांनी 9 द्रव्य सांगितलेत. त्यामध्ये 5 महाभूत, काल, दिशा, मन, आत्मा ते तुम्हाला माहिती आहे. आणखी त्यांनी परमाणुवाद सांगितला आहे, पाकज सिद्धांत सांगितला आहे, पिलूपाक, पिटरपाक, 4 तेज सांगितलेत. तर हे झाले सुरुवातीचे 3 आस्तिक दर्शन. पुढे आपण आणखीन 3 आस्तिक दर्शन पाहूयात. त्यानंतर न्यायदर्शन, त्याचं पर्याय नाव आहेत तर्कविद्या, वादविद्या किंवा अन्वीक्षिकी विद्या. आस्तिक दर्शनाचा प्रकार आहे, त्याचे रचयिता आहेत गौतम. त्यानंतर त्यामध्ये आरंभवाद किंवा असत्कार्यवादाचं वर्णन केलेलं आहे. त्यानंतर नेक्स्ट दर्शन आहे पूर्वमीमांसा, म्हणजेच मीमांसा दर्शन. त्याचं पर्याय नाव आहे. आस्तिक दर्शनाचा प्रकार आहे, त्याचे रचयिता आहेत जैमिनी ऋषी. त्याच्यामध्ये 3 कर्म सांगितलेत, 5 यज्ञाचे प्रकार सांगितलेत आणि कर्मकांडांबद्दल वर्णन आलेलं आहे. त्यानंतर नेक्स्ट उत्तर मीमांसा, त्यामध्ये त्याला पर्याय नाव आहे वेदांत दर्शन. ते आस्तिक दर्शनाचा प्रकार आहे, त्याचे रचयिता आहेत व्यासमुनी. तर हे सर्व जे आत्तापर्यंत पाहिले 6 ते आपले आस्तिक दर्शनाचे प्रकार होते. आता आपण 3 नास्तिक दर्शन पाहून व्हिडिओला समाप्त करूया. तर आता इथे जे आपण पाहणार आहे ते नास्तिक दर्शन आहेत. चारवाक दर्शन, त्याचा पर्याय भारस्पत्य आणि लोकायत. नास्तिक दर्शनाचा प्रकार आहे, त्याचे रचयिता भारस्पत्य आहेत. त्यामध्ये प्रत्यक्ष प्रमाण मांडलेलं आहे, आकाशाला त्यांनी स्वीकारलेलं नाही आहे आणि स्वभाववाद सांगितला आहे. त्यानंतर बौद्ध दर्शन, त्याला कोणता पर्याय नाही आहे. नास्तिक दर्शनाचा प्रकार आहे पण पार्शली आस्तिक मानलेला आहे कारण त्यांनी परलोकाला मानलेला आहे. त्याचे रचयिता आहेत गौतम बुद्ध. त्यामध्ये त्यांनी 4 पदार्थ, 4 सिद्धांत आणि क्षणभंगुरवाद सांगितलेला आहे. त्यानंतर जैन दर्शन, त्याला पर्याय नैकांत दर्शन. नास्तिक दर्शनाचा प्रकार आहे, त्याचे रचयिता आहेत वर्धमान महावीर. त्यामध्ये त्यांनी 2 प्रमाण मानलेले आहेत, प्रत्यक्ष आणि अनुमान. 6 पदार्थांचं वर्णन केलेलं आहे, 3 उपाय सांगितलेत मोक्षप्राप्तीचे आणि अनेकांतवाद सांगितला आहे. तर हा चार्ट मला अपेक्षा आहे की तुम्हाला हा खूप उपयोगी पडेल. जर तुम्हाला हा चार्ट आवडला असेल आणि उपयोगी पडत असेल तर तुम्ही नक्की कमेंट करा. तसंच BMS फर्स्ट इयर संबंधित इतर विषयाचे, इतर टॉपिकचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड आहेत. ते जर तुम्ही अजून आणखीन पाहिले नसतील तर ते सुद्धा पहा. तसंच टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुप जर जॉईन केले नसतील तर त्याची लिंकसुद्धा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे, ते सुद्धा जॉईन करा. आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या इतर मित्रांमध्ये शेअर करा, जेणेकरून त्यांच्यापर्यंत सुद्धा हा चॅनल पोहोचेल. आपण भेटूया पुन्हा असंच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन टॉपिकसोबत. धन्यवाद. So guys, subscribe Ayurveda Essence for more such videos. You will get all handwritten notes here.